तुकाराम बुवांचा जर का विचार केला देहूमध्ये, तर तुकाराम बुवा हे विश्वंभरू आहे त्यांचे पणजोबा अगोदरचे त्यांच्या वंशातले, ते वारीला जायचे. आणि तुकाराम महाराज हे त्या वंशातले 8वे वंशज आहेत, तेही वारीला जात होते. मग तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी पालखीला सुरुवात केली आणि ती पालखी देहूहून निघायला लागली. त्याच्यानंतर म्हणजे कान्होबांच्या नंतर तुकाराम महाराजांचे मुलगा आहे नारायण बाबा, त्या नारायण बाबांनी या पालखीला सुरुवात केली. आणि मग इथे काय व्हायचं की 9मीला पालखी निघायची देहूहून, ती पालखी आळंदीला यायची. आळंदीला आल्यानंतर ज्ञानदेवांच्या पादुका त्या पालखीत घातल्या जायच्या आणि मग त्या दोन्ही पालख्या एकत्र पंढरपूरला जायच्या. असं जवळजवळ 1660 पासून 1835 पर्यंत सुरू होतं. 1835ला काय झालं, थोडस लोकांना ऐकायला वाईट वाटेल कदाचित, पण ही सत्य परिस्थिती आहे, इतिहासामध्ये नोंदवलेलं आहे की तुकाराम महाराजांच्या या सगळ्या वंशजांमध्ये थोडासा कलह म्हणण्यापेक्षा जे आपण म्हणतो की मालकी हक्कावरनं वाद सुरू झाला. आणि मग हा वाद सुरू झाल्यावर हैबत बाबांच्या लक्षात आलं. मग ते म्हणाले की आपण स्वतंत्रपणेच आळंदीची पालखी का काढू नये, आणि म्हणून आळंदीची पालखी ही स्वतंत्रपणे निघायला लागली आणि देहूची पालखी स्वतंत्रपणे यायला लागली. ही देहूहून पुण्याला येते, आळंदीहून पुण्याला येते. हडपसर पर्यंत दोन्ही पालख्या एकत्र जातात. मग हडपसरला दोन्ही पालख्या पूर्णपणे वेगवेगळ्या मार्गाने जातात, त्या वाखरीला एकत्र येतात. ही सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने या पालख्या सुरू झाल्या. ज्ञानेश्वर आणि तुकारामांची पालखी आपल्या दृष्टीने खूप महत्वाची, कारण हे 2 संत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भागवत धर्म शिकवला. ज्ञानेश्वर पाया तुका झाला से कळस.